अनेक निवडणुका आल्या, निवडणुका झाल्या, नगरसेवक झाले, आमदार झाले, पराभव झाला, मग काही ठिकाणी परत विजय झाला, पराभव झाला, हे चालूच राहतं. प्रत्येक राजकीय पक्षाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नशिबामध्ये या गोष्टी असतातच, त्याकडे कुठे चुकत नाहीत. मला माहिती त्याप्रमाणे भारतात निश्चित जगाचा इतिहास पाहिला तरी मला असं वाटतं निश्चित जगात एकमेव व्यक्ती जन्माला आली की ज्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य जेव्हापासून सुरू केलं, स्वतःचं करिअर जेव्हापासून सुरू केलं, आणि ती व्यक्ती म्हणजे एक लता मंगेशकर सोडल्या ती एकमेव व्यक्ती मला असं वाटतं भारतात तर 100% आणि जगाच्या पाठीवर पण निश्चित एकमेव व्यक्ती अशी आहे की जिने आयुष्यामध्ये डाऊनफॉल नाही पाहिला. बॅड पॅच नाही पाहिला. त्यांचं करिअर जेव्हापासून सुरू झालंय ग्राफ असाच्या असा आहे, वरती 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 वरती. कोणीही घ्या व्यक्ती, तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, तुम्ही इंदिरा गांधी घ्या, अमिताभ बच्चन घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, तुम्ही कोणी घ्या, प्रत्येकाला एक बॅड पॅच आला, प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी एक डाऊनफॉल आला. आणि इतक्या मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर समजा बॅड पॅच आणि डाऊनफॉल जर येत असतील, आपल्या तर येणारच, प्रत्येकाच्या येतो. मला अजूनही आठवते की एके दिवशी 84 ची गोष्ट, 84ला भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार आले होते आणि त्याच्यानंतर एके दिवशी अटल बिहारी वाजपेयीजींची सभा झाली होती. आणि त्यांच्या सभेतलं पहिलं वाक्य असं होतं, क्यों आए हैं? हारा हुआ वाजपेयी कैसे दिखता है ये दिखने के लिए आए आप. अटलजी पण पडले होते. मी हे उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठीच सांगतो, ही सगळी उदाहरणं, की हे सगळे चढ-उतार हे सगळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. पण या लोकांनी उतारानंतर परत चढ पाहिला, कारण खचले नाहीत. खचायचं काय त्याच्यामध्ये? माती होत का? या सगळ्या गोष्टी होत राहतात. आपण ज्या उद्देशाने हा पक्ष काढलेला आहे तो उद्देश बाजूला सारून नाही चालणार. हे आमदार येतात, आमदार जातात, खासदार होतात, खासदार जातात, नगरसेवक होतात, नगरसेवक जातात, या सगळ्या गोष्टी येऊन जाऊन असतात. पक्ष असतो तिकडेच असतो. त्याची ध्येय, त्याची धोरणं, त्याची आंदोलनं, त्याचे विचार हे सतत चालू ठेवले पाहिजेत. लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. लोकांचे विषय आपण हातामध्ये घेतले पाहिजेत. हे सगळे विषय आपण आजपर्यंत घेत आलो, सगळे विषय आपण आजपर्यंत करत आलो. अनेकांवरती केसेस आहेत. मला पण आता एप्रिलमध्ये जायचंय. राज ठाकरे हाजीर हो, ते चालूच असतं आपलं. मी मागे म्हटलं नव्हतं का, अस्वलाला थोडी फरक पडतो एक केस वाढल्याने. आता आपल्यावर पण एवढे केसेस. हे काम आपण चालू ठेवलं पाहिजे. यात कुठेही फरक पडलेला नाहीये. आपण आंदोलनं केली, अनेक गोष्टी केल्या, यशस्वी केल्या. मी आज फार काही आपल्यासमोर बोलणार नाहीये खरं तर, कारण मला जे भरभरून बोलायचंय आपल्याशी ते मला 8 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरती बोलायचंय.
बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर, बऱ्याच वर्षानंतर होम पिच वरती खेळणार आहोत. बरेच विषय आहेत, बऱ्याच गोष्टींचे वाभाडे काढायचे आहेत, बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. त्या सगळ्या 8 तारखेला मी बोलीनच त्या सगळ्या गोष्टी. पण आपण जो वसा घेतलेला आहे हा तुम्ही कुठेही बाजूला सारता कामा नये. तिथे तुमचं सतत लक्ष असलं पाहिजे. आता परवा दिवशी आपल्या लोकांनी मराठी पाट्यांचं आंदोलन केलं. त्या विषयात पण मी 8 तारखेला बोलणार आहे. एवढे विषय आजूबाजूला घडतायत. आज म्हणे मल्ल्या पळून गेला, विजय मल्ल्या. एखादा कृष असता, एखादा बारीक असता पळून गेला मी समजू शकतो. एवढा माणूस पळून गेला दिसत नाही आम्हाला. ज्याच्यावरती एवढ्या केसेस आहेत, हजारो कोटी रुपये या माणसाने बँकांचे बुडवलेले आहेत, ही माणसं पळून जातात. आणि छोटी छोटी कर्ज असलेले आमचे जे गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत, लगेच बँकांचे आणि पोलिसांचे ते येतात आणि काठ्या टनाटन टनाटन दरवाजावरती आपटतात. यांच्या वाट्याला कोण जात नाही. मी मागे बोललो ना, सरकार बदलून काही होत नाही हो. नुसते चेहरे बदलले, काम तेच, त्याच गोष्टी सुरू आहेत. आता त्या सुवर्णकारांचा तिकडे बंद चालू आहे. भाई गंमत बघा, आता जे सगळे सुवर्णकार आता जे आपलं तुम्ही सगळी दुकानं बंद ठेवलेली आहेत, त्यांच्यावरती जो कायदा आणलेला आहे त्याच्यावरती, हीच गोष्ट काँग्रेस आणत होती काँग्रेसच्या राज्यात. आणि त्या काँग्रेसच्या राज्यात ही गोष्ट आणत असताना याच भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला होता की नाही, गरीब सोनार आमचे मरतील. विरोध कोणी केला होता या गोष्टीला? नरेंद्र मोदींचं भाषण आहे त्याच्यावरचं, की हे काँग्रेसने करता कामा नये, या देशातले गरीब सोनार मरतील. हे सत्तेवरती आले. काँग्रेस जे करत होती तेच हे करतायत. मग जर ते हे करत होते तेच जर तुम्ही करणार असाल, मग ते बरे नाही का? मग ते बरे, जर तुम्हाला येऊन तेच करायचं असेल तर. ज्या गोष्टी काँग्रेसच्या राजवटीत चालू होत्या, आजही त्याच गोष्टी सुरू आहेत.